द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण प्राध्यापक सुभाष जगताप यांचा एक लेख घेतला आहे आणि तो नीट समजून घेणार आहोत. लेखाचं नाव आहे विश्वशक्तीचे स्रोत. यातली मुख्य गोष्ट म्हणजे एक वैश्विक शक्ती किंवा कॉस्मिक एनर्जी जी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, तिच्याशी आपण जोडलं कसं जायचं. हो, आणि महत्वाचं म्हणजे ही एनर्जी आपल्या आरोग्यावर आणि एकूणच आयुष्यावर कसा परिणाम करते हे या लेखात मांडलंय. आज आपण या लेखाच्या आधारे ध्यानाची एक विशिष्ट पद्धत, प्राणमय शरीर नावाचा एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आणि ऊर्जा व आजार यांचा काय संबंध आहे यावर सविस्तर बोलूया. चला तर मग सुरुवातच तिथून करूया जिथून लेख करतो. ही वैश्विक शक्ती मिळवण्यासाठी पहिलं पाऊल काय? लेखाची सुरुवात एका विशिष्ट ध्यान पद्धतीनं होते. ती नेहमीच्या मेडिटेशनपेक्षा वेगळी कशी आहे? तर लेखात सुरुवात शारीरिक तयारीने केली आहे, जी खूप सोपी पण महत्वाची आहे बरं का. यात सांगितलंय की आरामात मांडी घालून बसा आणि हाताची बोटं एकमेकांत गुंफा. अच्छा, आणि त्याचप्रमाणे पायाची बोटंही एकमेकांत गुंतवायची. ओके. यामागची कल्पना अशी आहे की असं केल्याने आपल्या शरीराचं एक एनर्जी सर्किट पूर्ण होतं. ऊर्जा बाहेर जात नाही, ती शरीरातच फिरत राहते. इंटरेस्टिंग. म्हणजे एक प्रकारची ऊर्जा साखळी तयार होते. आणि डोळे बंद करण्याबद्दल तर म्हणजे ते तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण लेखात याचं कारण दिलं आहे की डोळे हे मनाचे प्रवेशद्वार आहेत. बरोबर, अगदी बरोबर. डोळे उघडे असले की मन बाहेरच्या गोष्टींमध्ये भटकतं. ते बंद केल्याने आपण आपोआप आत वळतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शांतता. कोणताही बाह्य किंवा अंतर्गत आवाज नसावा. जेव्हा शरीर असं पूर्णपणे रिलॅक्स्ड आणि स्थिर होतं, तेव्हा आपली चेतना एका वेगळ्याच अवस्थेत प्रवेश करायला तयार होते, असं या लेखाचं म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणजे शरीर शांत आणि स्थिर करायचं. पण खरं आव्हान तर मनाचं असतो नाही का? माझे विचार तर कधीच थांबत नाहीत. त्यावर हा लेख काय उपाय सांगतो? आणि इथेच या लेखाचा गाभा आहे. यात म्हटलंय की विचारांशी लढायचं नाहीये, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्याऐवजी आपलं संपूर्ण लक्ष फक्त आपल्या नैसर्गिक श्वासावर केंद्रित करायचं. नैसर्गिक श्वास म्हणजे काय? म्हणजे मुद्दाम दीर्घ श्वास घ्यायचा नाही? अगदी बरोबर. मुद्दाम श्वास आत बाहेर करायचा नाही. तो जसा आहे, अगदी सहज, लयबद्ध, त्यावर फक्त लक्ष ठेवायचं. लेखात एक सुंदर उपमा दिली आहे. विचार हे आकाशातल्या ढगांसारखे आहेत. अच्छा. ते येतात आणि जातात. आपण फक्त साक्षी बनून आपल्या श्वासाकडे पाहायचं. असं केल्याने हळूहळू श्वासाची गती कमी होते, तो अधिक सूक्ष्म आणि हलका होतो. आणि मग एक अशी स्टेज येते जिथे श्वास जवळजवळ थांबल्यासारखाच वाटतो. लेखात एका अशा अवस्थेचं वर्णन आहे जिथे श्वास दोन्ही भुवयांच्या मध्ये हो, एका तेजस्वी बिंदूसारखा जाणवतो. ही नेमकी कोणती अवस्था आहे? यालाच लेखात शुद्ध अवस्था किंवा विचाररहित अवस्था असं म्हटलं आहे. ही तीच अवस्था आहे जिथे मन शांत झालेलं असतं, विचार नसतात, फक्त अस्तित्वाची जाणीव असते. आणि लेखानुसार याच अवस्थेत वैश्विक शक्ती किंवा विश्वशक्ती आपल्या शरीरात प्रवेश करू लागते. वाव. जणू काही आपण एक रिकामं पात्र झालो आहोत आणि विश्वाची ऊर्जा त्यात भरली जाते. जितका जास्त वेळ आपण या अवस्थेत राहू, तितकी जास्त ऊर्जा आपण ग्रहण करतो. वा. म्हणजे ध्यानातून आपण एका अशा अवस्थेत जातो जिथे वैश्विक ऊर्जेसाठी आपण एक प्रकारे रिसिव्हर बनतो. तर ही विश्वशक्ती आपल्या शरीरात प्रवेश करते. पण ती जाते कुठे? इथेच प्राणमय शरीर ही संकल्पना येते, जी मला खूप आकर्षक वाटली. हे नक्की काय आहे? हे म्हणजे ऑरा वगैरे असतो तसा काही आहे का? तुम्ही जवळ पोचला आहात, पण प्राणमय शरीर ही संकल्पना त्याहून थोडी वेगळी आहे. या लेखानुसार हे आपलं ऊर्जा शरीर आहे. याला तुम्ही आपल्या भौतिक शरीराची ब्लूप्रिंट किंवा एनर्जी मॅट्रिक्स म्हणू शकता. आपलं भौतिक शरीर हे हार्डवेअर असेल, तर प्राणमय शरीर हे त्याला चालवणारं सॉफ्टवेअर आहे. जेव्हा हे शरीर ऊर्जेने भरलेलं असतं, तेव्हा त्याला प्राणमय शरीर म्हणतात. आणि यात तब्बल 72,000पेक्षा जास्त नाड्या असतात असं लेखात म्हटलंय. हा आकडा खूप मोठा आणि जवळजवळ पौराणिक वाटतोय. या नाड्या म्हणजे नक्की काय? आपल्या शरीरातल्या नसांसारख्या आहेत का? त्या शारीरिक नसा नाहीत, त्या ऊर्जेचे मार्ग किंवा एनर्जी चॅनल्स आहेत. लेखात दिलेली उपमा खूप छान आहे. या 72,000 नाड्या म्हणजे आपल्या घरातल्या विजेच्या वायरिंगसारख्या आहेत. जर व्होल्टेज कमी असेल तर घरातले दिवे कसे मिळतात? लेखानुसार आपल्या शरीरातही तसं होतं. या सर्व नाड्या डोक्याच्या वरच्या भागातून, ज्याला ब्रह्मरंध्र म्हणतात, तिथून सुरू होतात. ब्रह्मरंध्र
हा शब्द थोडा टेक्निकल वाटतोय. म्हणजे नेमकं कुठे? सोप्या भाषेत सांगायचं तर लहान बाळांच्या डोक्यावर जो मऊ भाग असतो ना टाळूवरचा, साधारणपणे ती जागा. योगिक परंपरेत ह्यालाच ऊर्जेचं मुख्य प्रवेशद्वार मानलं जातं. तिथून या नाड्या झाडाच्या मुळांप्रमाणे संपूर्ण शरीरात पसरतात आणि प्रत्येक अवयवाला, प्रत्येक पेशीला ऊर्जा पुरवतात. म्हणजे आपलं पाहणं, बोलणं, विचार करणं, चालणं या सगळ्यांसाठी लागणारी ऊर्जा याच प्राणमय शरीरातून येते. म्हणजे जेव्हा मला ऑफिसमधल्या एखाद्या थकवणाऱ्या मीटिंगनंतर पूर्णपणे ड्रेन झाल्यासारखं वाटतं, तेव्हा खरं तर माझ्या प्राणमय शरीराची बॅटरी लो झालेली असते, असं म्हणता येईल का? अगदी तसंच. लेखाचा मुख्य मुद्दा तोच आहे. आपल्या प्रत्येक शारीरिक आणि मानसिक क्रियेचा आधार ही वैश्विक शक्तीच आहे, जी या प्राणमय शरीरातून वाहते. आणि ही ऊर्जा आपल्याला प्रामुख्याने 2 मार्गांनी मिळते. एक म्हणजे गाढ झोप आणि दुसरा, जो अधिक प्रभावी मार्ग आहे, तो म्हणजे ध्यान. आणि इथेच या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा आणि कदाचित थोडा वादग्रस्त भाग येतो. हा लेख वैश्विक शक्ती आणि आजार यांचा थेट संबंध जोडतो. हे नातं नेमकं कसं आहे? याला मोठ्या चित्रात पाहिलं तर स्त्रोतानुसार आपले विचार या वैश्विक शक्तीचा प्रवाह नियंत्रित करतात. जेव्हा आपण विचार करतो, बोलतो किंवा कोणतीही कृती करतो, तेव्हा ही ऊर्जा वापरली जाते. म्हणजे आपले विचार म्हणजे या वैश्विक शक्तीच्या साठ्यातून ऊर्जा खर्च करण्यासारखंच आहे. रंगहीन सूक्ष्म डागांचा उल्लेख आहे. हे काय आहे? हे डाग म्हणजे काय? ते शारीरिक आहेत की ऊर्जेच्या पातळीवरचे अडथळे आहेत? हा खूप चांगला प्रश्न आहे. लेखानुसार हे शारीरिक डाग नाहीत. जेव्हा वैश्विक शक्तीचा प्रवाह कमी होतो किंवा आपल्या ऊर्जेच्या नाड्यांमध्ये शक्ती कमी पोहोचते, तेव्हा त्या ठिकाणी ऊर्जेचे अडथळे किंवा एनर्जी ब्लॉकेजेस तयार होतात. अच्छा. याच ब्लॉकेजेसना लेखात रंगहीन सूक्ष्म डाग म्हटलेलं आहे. जणू काही पाण्याच्या पाईपमध्ये कचरा अडकतो आणि पाण्याचा प्रवाह कमी होतो, तसंच काहीसं. 1 मिनिट थांबा. म्हणजे हा लेख असा म्हणतोय की हे एनर्जी ब्लॉकेजेस हेच सर्व आजारांचं मूळ कारण आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्राला, ज्यात बॅक्टेरिया, व्हायरस, जेनेटिक्स या सगळ्या गोष्टी येतात, त्याला पूर्णपणे बाजूला सारून हा लेख म्हणतोय की सगळ्या आजारांचं मूळ फक्त एकच आहे, ऊर्जेची कमतरता. हा दावा खूप मोठा आहे आणि आपण इथे फक्त या लेखात काय मांडलं आहे तेच समजावून घेत आहोत. लेखानुसार प्राणमय शरीरातील ऊर्जेची कमतरता हेच सर्व शारीरिक आणि मानसिक आजारांचं मूळ आहे. जेव्हा एखाद्या विशिष्ट अवयवाला पुरेशी ऊर्जा मिळत नाही, तेव्हा तो अवयव आजारी पडतो. आणि मग यावरचा उपायही तितकाच सरळ आहे का? म्हणजे अधिक ध्यान करणे? लेखानुसार हो. त्यात असा दावा केला आहे की ध्यानाने जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात वैश्विक ऊर्जा मिळवतो, तेव्हा ती ऊर्जा त्या 72,000 नाड्यांमधून वेगाने वाहू लागते. हा वाढलेला ऊर्जा प्रवाह त्या सूक्ष्म डागांपर्यंत किंवा ब्लॉकेजेसपर्यंत पोहोचतो आणि त्यांना नाहीसा करतो. जसा पाण्याचा जोरदार प्रवाह पाईपमधला कचरा साफ करतो तसा? अगदी तसंच. आणि जेव्हा हे डाग नाहीसे होतात, तेव्हा आपण सर्व आजारांपासून मुक्त होतो. पण लेखात एक विचित्र गोष्ट सांगितली आहे. जेव्हा ही ऊर्जा शरीरातून वाहते आणि हे ब्लॉकेजेस दूर करते, तिला वेदना, खाज किंवा जडपणा जाणू शकतो. असं का? हे तर हिलिंगचं लक्षण वाटत नाही. याला हीलिंग क्रायसिस किंवा शुद्धीकरणाची प्रक्रिया म्हणता येईल. लेखानुसार जेव्हा ऊर्जा अडथळे दूर करते किंवा अनेक वर्षांपासून बंद असलेले ऊर्जामार्ग मोकळे करते, तेव्हा शरीराला त्याची सवय असते. त्यामुळे तात्पुरता जडपणा, खाज किंवा वेदना जाणवू शकतात. लेखात तर असंही सुचवलं आहे की अशा वेळी औषध घेण्यापेक्षा थोडा वेळ अधिक ध्यान केल्यास या वेदनांपासून लवकर मुक्ती मिळू शकते, कारण ती प्रक्रिया लवकर पूर्ण होते. ठीक आहे. म्हणजे ध्यानाने ऊर्जा मिळवायची आणि शरीराला स्वतःला बरं करू द्यायचं. पण आता जेव्हा मला वाटलं की मला हा सगळा कॉन्सेप्ट कळला आहे, तेव्हा लेखात एक अनपेक्षित वळण येतं. पिरॅमिड. आत्तापर्यंत आपण श्वास, मन, ऊर्जा, शरीर याबद्दल बोलत होतो आणि अचानक पिरॅमिड हा विषय लेखात कसा जोडला आहे? हो, हे खरंच एक आश्चर्यकारक वळण आहे. यामुळे ध्यानासाठी योग्य वातावरणाचा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. या लेखात असं म्हटलंय की पिरॅमिडच्या आत बसून ध्यान केल्यास ध्यानाचा प्रभाव तिप्पट वाढतो. कारण देतो का? लेखानुसार पिरॅमिडची विशिष्ट भौमितिक रचना म्हणजे जॉमेट्रिक स्ट्रक्चर एका अँटेना किंवा फनेलसारखं काम करते.
जे वैश्विक ऊर्जेला मोठ्या प्रमाणात आकर्षित करून आतल्या जागेत केंद्रित करते. ओके. त्यात म्हटले की पिरॅमिडच्या एकूण उंचीच्या 1/3 भागावर, ज्याला किंग्स चेंबर म्हणतात, तिथे ऊर्जेचं केंद्रीकरण सर्वाधिक असतं. तिथे बसून ध्यान केल्याने कमी वेळेत जास्त ऊर्जा मिळते. म्हणजे कमी प्रयत्नात जास्त फायदा. आणि याचे फायदे काय सांगितले आहेत? फक्त आजार बरे होण्यापुरते मर्यादित आहेत की आणखी काही? नाही, फायदे त्या पलीकडचे आहेत. आत्मविश्वास वाढणे, स्मरणशक्ती सुधारणे आणि अर्थातच रोगमुक्त जीवन जगणे. पिरॅमिडमध्ये ध्यान केल्याने आपण अधिक निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो, असा दावा या स्रोतामध्ये केला आहे. हे एक प्रकारे ध्यानासाठी बूस्टर किंवा ॲम्प्लिफायर असल्यासारखं आहे. चला, तर मग या सगळ्याची एकदा उजळणी करूया. आज आपण प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या लेखानुसार विश्वशक्ती या संकल्पनेपासून सुरुवात केली. मग ती मिळवण्यासाठी श्वासावर आधारित एक विशिष्ट ध्यान पद्धती पाहिली. त्यानंतर ही ऊर्जा आपल्या प्राणमय शरीरात कशी काम करते आणि 72,000 नाड्यांचा अर्थ काय हे समजून घेतलं. आणि मग आपण पाहिलं की या लेखानुसार ऊर्जेची कमतरता किंवा एनर्जी ब्लॉकेजेस हेच सर्व आजारांचं मूळ कसं आहे. आणि शेवटी पिरॅमिडसारख्या साधनांचा वापर करून या ध्यानाचा प्रभाव कसा वाढवता येतो यावरही चर्चा केली. यातील मुख्य युक्तिवाद असा आहे की एक अभौतिक वैश्विक ऊर्जा, आपली मानसिक स्थिती म्हणजे आपले विचार आणि आपलं शारीरिक आरोग्य यांच्यात एक थेट आणि अतूट नातं आहे. आणि ध्यान हा त्यामधील एक महत्त्वाचा दुवा आहे. जर आपले विचार आपल्यातील ऊर्जेचा प्रवाह नियंत्रित करू शकत असतील, म्हणजे ते ऊर्जा वापरू शकतात किंवा अडवू शकतात, तर या दृष्टिकोनानुसार अशी ऊर्जा केवळ मिळवण्यापलीकडे जाऊन तिला निर्देशित करण्यासाठी किंवा कदाचित निर्माण करण्यासाठी मनात आणखी कोणत्या क्षमता असू शकतील, विचार करायला लावणारा प्रश्न आहे.